सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभरात रथयात्रेचं आयोजन केलं जातंय। 21 एप्रिल ते 11 मे या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी रथ सोहळ्याचं आयोजन केलं होतं। त्या अंतर्गत पन्हाळा तालुक्यातील केरले, आसुर्ले, पोर्ले, जाफळे, बांबरवाडी, दरेवाडी इथं श्री सत्य साईबाबांच्या रथाचं जल्लोषी स्वागत झालं। तसंच भाविकांनी पादुकांचं दर्शन घेतलं। श्री सत्य साईंचं गाव पुट्टपथीस अवतरल्याचा भास इथं होत होता। ढोल ताशांच्या गजरात सत्य साईंच्या अखंड जयघोषात पन्हाळा तालुक्यातील पोर्ले, आसुर्ले आणि दरेवाडी इथं श्री सत्य साईबाबांच्या रथयात्रेचं आणि पादुका मिरवणुकीचं आयोजन केलं होतं। मिरवणूक आणि प्रसाद वाटपानंतर हा रथ पन्हाळ्याजवळ बुधवार पेठेकडे रवाना झाला। तिथून बांबरवाडी इथं देखील भजनी मंडळाच्या साथीनं रथयात्रा आणि पादुका दर्शन मिरवणूक निघाली। तिथून हा रथ जाफळे गावाकडे रवाना झाला। केरले इथं या रथाचं जल्लोषात स्वागत झालं। ढोल ताशांचा गजर, तुतारीचा निनाद आणि भजनी मंडळाच्या साथीनं पौराणिक पात्र सादर करत लोकसहभागातून मिरवणुकीला प्रारंभ झाला। गावातील आबालवृद्ध या मिरवणुकीत सहभागी झाले होते। फटाक्यांच्या आतषबाजीत या रथयात्रेचं आणि पादुकांचं ठिकठिकाणी स्वागत झालं। श्री सत्य साई सेवा समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष धर्मेश वैद्य यांचा सत्संग पार पडला। दरम्यान श्री सत्य साई यांच्या प्रतिमेला 56 भोगांचा नैवेद्य दाखवण्यात आला। त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आलं। दुसऱ्या दिवशी पहाटे 21 ओंकारासह नगर प्रदक्षिणा पार पडली। त्यानंतर ही रथयात्रा सोलापूरकडे रवाना झाली।